अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात नाराजी, राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांनी राजीनामे फेटाळले होते ही माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर अजित पवारांच्या निधनानंतर राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आल्याचं कळतंय। अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिलेले होते, नाराजीतून हे राजीनामे देण्यात आले होते। तर सुभाष मालपाणी हे उद्योग विभाग सेलचे अध्यक्ष होते, मनोज व्यवहारे असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष होते। तर यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, काय नेमकं हे राष्ट्रवादी अंतर्गतच्या घडामोडी समोर येत आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर 26 जानेवारीला अजित पवार हयात असताना 26 जानेवारीला ज्यावेळेस पुण्यामध्ये प्रजासत्ताक दिन होता त्या दिवशी अजित पवारांची या सर्वच सेलच्या अध्यक्षांनी जी आहे ती भेट घेतलेली होती आणि आपले राजीनामे जे आहेत ते सोपवलेले होते। त्यामध्ये मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी आणि त्याचसोबतच सचिन जाधव आणि इतर काही पदाधिकारी होते, त्यांनी आपले राजीनामे अजित पवारांना सोपवलेले होते। परंतु अजित पवारांनी ते सगळे राजीनामे जे आहेत ते मंजूर केलेले नव्हते। परंतु अजित पवार आज हयात नसताना या सर्वांचे राजीनामे जे आहेत ते पक्षाकडनं मंजूर करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खरं तर कारण न विचारता या सगळ्यांचे राजीनामे जे आहेत ते आता मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जी आहे ती एक प्रकारची नाराजी जी आहे ती पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भात पाहायला मिळते। अजित पवार असताना एक वेगळी वागणूक मिळायची आणि अजित पवार नसताना एक वेगळी वागणूक मिळते, अशा पद्धतीची एक खंत जी आहे ती या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काही या सगळ्या संदर्भात भूमिका मांडण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। नेमकं यापुढे काय काय या ठिकाणी राष्ट्रवादी अंतर्गत घडतंय लक्ष असेलच। अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।